अच्छा, जयेश्वर सोनावणे, आपण नवीन आहात? बर. अजून गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग तेजस, कसा आहेस तू? चांगला आहोत मॅम. मस्त. कसं वाटतंय, सुट्टी सुरू झालीये तरी अभ्यास करतोय आपण? अरे बापरे, 10वी सुरू झाली. आलं का, असं फिलिंग आलं का तुम्हाला? यस मॅम, उलट चांगलं वाटतंय, लवकर अभ्यास सुरू झाला. हो ना, सुट्टी सुरू होती ना, पहिला आठवडा असं भारी वाटतं ना, काय मस्त आपण झोपू, हे करू ते. आणि गरमी इतकी असते ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, असं वाटतं की त्यापेक्षा अभ्यास केला तरी डोकं कुठेतरी एंगेज तरी होतं. अभ्यास पण होतो, वेळ पण चांगला जातो, वेळ कसा घालवू हा प्रॉब्लेम पण राहत नाही. ऑटोमॅटिक अभ्यासाची तयारी होते, परीक्षेची तयारी होते आणि उन्हाळा निघून जातो. तर बरंच झालं, आपला क्लास लवकर सुरू झाला, हे अतिशय उत्तम आहे. बाकी सगळे कुठे आहेत? आपले जुने सगळे मेंबर? मुली आहेत पण नाही आहेत का? मयुरी आहे. मयुरी मयुरीच आहे ना? काय आहे, तुम्ही कोणाकोणाच्या दुसऱ्या लोकांच्या? सुजल, हॅलो. आणि शरद गावित, अच्छा, तुम्ही तुमचे तेच आई बाबा ताई दादा कोणाकोणाच्या फोनवरून जॉईन झाले असेल तर मला अंदाज नाहीये. पण आज आपला पहिला केमिस्ट्रीचा धडा आहे, 10वीचा धडा आहे. आणि 10वीचा केमिस्ट्रीचा आपण जनरली पुस्तकाचं स्ट्रक्चर बघूया. आणि खूप सोपं रे, तुम्हाला 9वी केमिस्ट्री तुम्ही झेपवलंय, तुम्हाला 10वी केमिस्ट्री इज नथिंग. एकदा आपण बघूया आणि मग आपण धड्याला सुरुवात करूया. मी शेअर करते बुक तुमच्या समोर, इंडेक्सेस आधी दाखवणार आहे. आपण कसला हॅलो, आपण कसला अभ्यास करणार आहे हे सगळं डिस्कस करू आधी आपण, आणि मग आपण अभ्यासाला सुरुवात करू. परत तोपर्यंत मला सांगा, तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन आहेत का स्वतःच्या 10वी नंतर? हॅलो आदिती, हॅलो यशश्री, अजून कोण नवं आलंय? हॅलो अक्षता. मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, कशी आहेस तू? मी मस्त आहे मॅम, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त बघ, थोडीशी जाडी पण झाले. मी सुट्टी लागली की मी पण थोडी जरा चबी होते, कारण काय कुठे धावपळ नाही, गुड काही नाही, इव्हनिंग उन्हाळा मस्त टीचर. घरी राहा, मजा करा. गुड इव्हनिंग. मॅम फक्त मज्जा असते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची. उन्हाळ्याची सुट्टी, आंबे बिंबे खाल्ले की नाही तुम्ही सगळ्यांनी? येस मॅम. येस मॅम. ग्रेट. चला, उन्हाळा आहे आणि आंबे खाल्ले नाही असा अन्याय स्वतःवर कधीच करायचा नाही. लोक काही पण म्हणू दे, ते गरम असतं. गुड इव्हनिंग. गरम असतं फळ, आणि काय बरं, त्याने वजन वाढतं, काय व्हायचं ते हो दे. वर्षातून एकदाच हार्डली 2 महिने आंबे मिळतात, नंतर जांभळं खायची, ऑटोमॅटिक सगळं नॉर्मल होऊन जातं. बरं चला, मला सांगा, तुम्ही 10वीत आहात, 1-2 मिनिटं आपण जरा गप्पा मारू, मग तर आपण अभ्यासाला लागणारच आहे. तर जरा सांगणार आहे, 10वी नंतर तुम्ही आता, आपली 10वीच्या अभ्यासाची आज सुरुवात होईल केमिस्ट्रीची, पण 10वी नंतर मला काय करायचंय असा काही एक विचार केलाय का तुम्ही? म्हणजे 9वी पासून आपण आता बऱ्यापैकी एकमेकांना ओळखतो ना, तर मला काय व्हायचंय किंवा मला काय करायला आवडतंय, इथपर्यंत तुमची गाडी आली आहे का? जरा सांगा येस बरं मॅम, मला. आली. सांगा सुजल. सुजल नाव काय? मी नीटचे क्लासेस करणार आहे मॅम, आणि मला नीट द्यायची आहे. त्यानंतर मला MBBS डॉक्टर व्हायचे आहे. मीन्स माझी आता तयारी चालू आहे. गुड, चांगली गोष्ट आहे. चांगला डॉक्टर हो बाबा. तू चांगला डॉक्टर होशील तोपर्यंत मी म्हातारी होईल, मग मी तुझ्याकडे येऊ शकेन. बघा, डॉक्टर हा खूप येस मॅम, महत्वाचा नक्की या. माणूस असतो, माहितीये का? मी कुठल्याही डॉक्टरकडे जाताना 10 वेळा विचार करते, बाबा हा मला बरं करेल का मला टेन्शन देईल. त्यामुळे चांगले डॉक्टर भेटणं. आधी आम्ही लहान होतो ना, एकच फॅमिली डॉक्टर असायचा, त्याला सगळं यायचं. पाय दुखतोय, हात दुखतोय, डोकं दुखतंय किंवा ताप आलाय, काहीतरी चावलंय, सगळ्या गोष्टींची औषधं त्यांच्याकडे असायची, आणि एकच फॅमिली डॉक्टर फॅमिलीतल्या सगळ्यांना बरं करायचं. आता एवढे सगळे स्पेशलिस्ट आहेत तरी आपण सगळे आजारी पडतो सारखे, काही ना काही आपल्याला होत असतं. पण चांगले डॉक्टर व्हा, म्हणजे लोक चांगले लवकर बरे होतील. बेस्ट ऑफ लक. बरं, बाकीच्यांचं काय आहे? थँक्यू मॅम. वेलकम. बाकी कोणाकोणाचं काही ठरलंय का? अनुष्का, काही ठरलंय का? येस मॅम, माझं ठरलंय, मला लॉची डिग्री घ्यायची आणि ऍडव्होकेट किंवा जज बनायचंय. खरंच 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 खूप चांगली गोष्ट आहे. चांगले लोक गरजेचे आहेत त्या सिस्टीम मध्ये, तर फारच गरज आहे. म्हणजे असं म्हणतात, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, हो की नाही? म्हणजे खूप उशिरापर्यंत न्याय मिळाला नाही तर तो अन्यायच असतो. तर चांगले लोक जायला पाहिजे सिस्टीम मध्ये. म्हणजे हे मी एक्सपेक्ट करते की तुम्ही सगळे माझे स्टुडंट आहात, तर तुम्ही सगळे चांगले आहात, तर तुम्ही जे कराल ते चांगलंच कराल. सो चांगल्या लोकांची गरज असते जगामध्ये. चांगली लॉयर हो, चांगल्या आणि केसेस घे, आणि मला चांगल्या वाटतं लोकांना की मदत होईल. मला वाटतं की हे डॉक्टर इंजिनियर्स हे कॉमन आहे, सगळंच करतात. मला वाटतं मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणून मला लॉ मध्ये जायचंय. पण त्याच्याकरता अतिशय भांडकुदळ असलं पाहिजे. म्हणजे हा बेसिक स्वभाव पाहिजे की समोरच्याने आरे केलं की आपल्याला कार्य करता यायला पाहिजे, पण मुद्देसूद बोलता यायला पाहिजे. नुसतंच भांडत नाही बसायचं, नळावरची भांडणं नसतात ती. लॉजिकली आपल्याला समोरच्याला क्रॉस करायचंय, तर त्याचा अभ्यास तर तुम्ही करणारच.
पण तशी वृत्ती ठेवली पाहिजे. तर घरामध्ये पण करत राहा, तू हे प्रॅक्टिस करत राहा, तर तू चांगली लॉयर होशील. ताई दादा आई बाबा जे कोणी भेटतील काही सांगितलं की लगेच त्यांना आपण असं असं प्रश्नात टाकायचं की आपण जसे काही लॉयरच होणार आहे. ते स्वतःच म्हणतील काय वकील होणार आहेस, असं करायला लागलीस की तू समज घरातच तयार होतेस. व्हेरी गुड. चला एक लॉयर आहे आपल्याकडे. बाकीच्यांनी पटपट सांगा रे. मला केमिस्ट्री पण सुरू करायचंय. मॅम सायबर सिक्युरिटी इंजिनियर. सायबर सिक्युरिटी इंजिनियर. हो हो. कोणतरी व्हा. तुम्ही सगळेच ना असं वेगवेगळ्या गोष्टी करा. तुम्ही जोपर्यंत या गोष्टी कराल तोपर्यंत बँक एआय. मॅनेजर. काय म्हणाला? बँक मॅनेजर मॅम. बँक मॅनेजर. काय रे काही टेन्शनच नाही. बाकी लोकांना काय करायचं ते करू द्या. आपण आपल्या बँकेत एसी मध्ये बसून मस्त काम करायचंय. ओके मी येणार आहे IAS ऑफिसरकडे. चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही ही जे म्हणाली ना सायबर सिक्युरिटी खूप महत्वाची गोष्ट आहे. लोक AI जनरेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी वापरतात. लोक AI यूज करून बँक्स किंवा आपले मोबाईल फोन त्याच्यावर आपण केवढे इंटरॅक्शन करतो. पेटीएम बीटीएम काय काय आलंय ना. अरे तुम्हाला मी खरं सांगू का माझी माझी खरी खरी केस. जसं जसं हे पेटीएम बीटीएम आलं होतं ना नवं नवं, मी ना मला खूप भीती वाटायची. मी मोबाईलमध्ये काही हे वापरायचे नाही. ओके इंडियन आर्मी. पण मला का भीती वाटायची माहितीये का, माझा फोन मी सोडून माझ्या घरातली छोटी मुलं पण वापरतात. एक बटन दाबलं आणि बँकेला पैसे उडाले तर भीती वाटते ना. यू नेव्हर नो ते ऍप कसं काम करतं हे जोपर्यंत आपल्याला कन्फर्म कळत नाही. आणि ते फ्रॉड बीडच्या गोष्टी ऐकून कसली भीती वाटायची. आपल्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये पैसे असो अगर नसो जे काही आहेत ते सेफ असले पाहिजे. त्या भीतीपोटी मी खूप दिवस ते टाकलंच नव्हतं. पण नंतर मला त्याची अडचण जाणवायला लागली. कारण 3 रुपये कोण देतं? 3 रुपये सुट्टे सगळीकडे घेऊन फिरतो का आपण? किंवा 17 रुपये बिल झालं तर 17 रुपये झेरॉक्सचं बिल कोण 17 रुपये घेऊन फिरतं? मग काय करायचं? म्हणून मग मला असं समजलं की सगळं जग बदलतंय. आता आपण पण पेटीएम टाकून घ्यायला पाहिजे. तर पेटीएम बरेच दिवस वापरलं. मग मला समजलं की पेटीएम एक दिवस माझं हँग झालं होतं. आता फक्त पेटीएम ठेवून उपयोग नाही. मग माझ्याकडे जीपे पण आलं. सो गरज ही शोधाची जननी आहे. त्या हिशोबाने माझ्याकडे पण 2 ऍप आता आलेले आहेत. पण हे खरंच बरं काही गरज आहे. सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये आपण खूप चांगले लोक असतो ना. भारतीय लोक पटकन विश्वास ठेवतो आणि खूप झोल होतात आपल्यावरती. नंतर कळतं ते आपल्याला. इंडियन आर्मी मला कोण होतं? इंडियन आर्मी. येस मॅम मी होतो. ओम पाटील तुम्हाला इंडियन आर्मीत जायचंय का बरं? देशाची रक्षा करायला. चांगली गोष्ट आहे. आम्ही इकडे राहून तू गेलास ना आर्मीवरती तिकडे बॉर्डरवरती. आम्ही म्हणजे मी एरवी पण करते. आपण देवाला नमस्कार करतो ना तेव्हा जेव्हा आठवतं तेव्हा सांगते जे जे कोणी आमच्या देशातले लोक तिकडे आहेत की नाही सगळे बॉर्डरवरती सगळ्यांची रक्षा. आपण सुद्धा करता काय मागायचं? देव सगळं देतोच की आपल्याला. पण आपले लोक जे तिकडे गेले त्यांच्याकरता आपण असं काहीतरी मागितलं पाहिजे की नाही. मी खूपदा असं सांगते देवाला. जेव्हा आठवतं तेव्हा सांगते. अजून कोण होतं तिकडे? मध्येच कोणतरी लिहिलं होतं. काय लिहिलं होतं बरं? मॅम यशस्वी होती. IAS ऑफिसर. कोण होता IAS? यशस्वी. बोला का बरं तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचंय? का ग? सिस्टीम आवडत नाही? सिस्टीम बदलायची आहे? काही असू शकतं कारण. खरं खरं सांगा की. माईक ऑनच होत नाहीये. बरं ठीक आहे. जेव्हा होईल तेव्हा सांग. तुमच्यापैकी कोणाला असं वाटत नाही का की मी टीचर व्हावं? मॅम ऍक्च्युली ना वाटतं टीचर व्हावं नाही आणि मॅम बिलकुल नाही. का बरं? बिलकुल नाही. का बरं? टीचर होणार टीचर याच्या ह्याच्यामध्ये मागे कारण काय आहे की म्हणजे आता टीचरचं मेन काम असतं म्हणजे आमच्या फॅमिलीमधून वगैरे आणि आमच्या स्कूलमधून पण पाहते तर टीचरचं मेन काम काय असतं तर टीचिंग. पण त्यांना ते टीचिंगचं काम सोडून दुसरंच काय काय येतं. रजिस्टर बनवा त्याच्यानंतर ते म्हणजे बाकीचे पण काम असतात ना कॅटलॉग करा हे करा ऑनलाईन इन्फॉर्मेशन भरा हे ते 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 मग त्याच्यामध्ये जे मेन त्यांचं जे काम असतं म्हणजे मोस्ट ऑफ द ना गव्हर्नमेंट टीचर्स तर त्यांचं जे काम असतं ते टीचिंग. तर ते म्हणजे ते सोडूनच सोबत करावं लागतं. त्याच्यासोबत ते दुसरं पण काम हँडल करतात. एवढं सगळं करून सुद्धा ते म्हणजे मेन आपण प्रत्येक जणाचं असं आहे की आपण जॉब कशासाठी करतो फॉर मनी. तर तेच त्यांच्या सॅलरी म्हणजे खूप खूप जणांची आतापर्यंत काही काही गव्हर्नमेंट टीचर्सची तर सॅलरीच नव्हती. ते 15-15, 20-20 वर्ष जॉब केली. आत्ताशी सॅलरी स्टार्ट झाली 10-15 हजार आणि त्यात पण 2-3 महिने ती आली नंतर स्टॉप झाली. तर जे म्हणजे देशाला घडवण्यासाठी जे मेन हातभार लावणारे जे लोक आहे म्हणजे जे मेन जॉब आहे टीचरची तर त्याच्यामध्येच
म्हणजे गव्हर्नमेंट असं करतंय की त्यांना एकतर पगार देत नाहीये, वरून काम देतंय. आता जनगणनाचं नवीन काम निघलंय. म्हणजे खूप असं जे मेन जे काम आहे ते सोडून त्यांना इतरच कामं देत आहे. जसं की आता निवडणूक वगैरे येते तर तेव्हा ते काहीतरी काय म्हणतात त्याला निवडणूक येते तेव्हा एक टीचरला जॉब लागते वगैरे. नंतर जिल्हा परिषदचे टीचर्सना वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुक्यामध्ये पाठवतात. तिकडे तुम्ही जा. म्हणजे मेन काम सोडून त्यांना दुसरंच काम लावतात. मग आता मोस्ट ऑफ द जे म्हणजे आताची जी नवीन पिढी आहे, तर ते टीचर बनण्यापासून मागे हटते आणि आय थिंक सो याच्याने आपला जो म्हणजे जास्त नाही होणार, पण आपल्या जे देशाची जी एज्युकेशन लेव्हलची ना, तर ती थोडीशी कमी होईल. म्हणजे टीचर्स जे जास्त जे बनताय ना, तर त्यांच्या टीचर्सच्या या करिअरकडून लक्ष विचलित होऊन ते इतर करिअरमध्ये जातील लाइक आय-टी फील्ड वगैरे, इंजिनिअरिंग वगैरे तिकडे. आणि त्यांना आता ते नवीनच एक्झाम निघलाय टी-ई-टी वगैरे वगैरे. म्हणजे जे ऑलरेडी टीचर्स आहेत, जे शिकवताय, एक्सपिरियन्स आहे, त्यांना सुद्धा एक्झाम द्यावी लागते. थोडक्यात असं तुम्हाला वाटतंय की टीचर होणे अतिशय दुःखद गोष्ट आहे. आणि मॅम नेक्स्ट जनरेशन मध्ये सर्व AI कडून चालतंय. जसं आणि मला काही शिकायचे आहे तर मी AI ला सांगेल, तो मला लगेच सर्व एकदम एक्सप्लेन करून देईल इन डिटेल. मग टीचरची काय गरज, हो की नाही? हो. मग आणि आपण मग कशाला आता आपल्या वेळ एनर्जी खर्च करा. मीन्स आणि आता आता तर ते गरज आहे, रोबोटिक खूप गरज आहे आता. हम्म. पण जसं हळूहळू जनरेशन पुढे होत जाईल तसं AI मीन्स आपल्याला AI बेसच काम करावं लागेल. ज्याला AI हँडलिंग करता येतो तो या जगात टिकू शकतो, असं माझं मत आहे. बरोबर. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मला समजलं. रॅदर आय एम हॅपी की तुम्हाला अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करिअर करायचंय. आणि आमच्या वेळेला पण असंच होतं बरं का. इट इज नॉट लाईक की तुम्ही म्हणताय की मला हे व्हायचं ते व्हायचंय. आणि मग ह्यातलं काहीच जेव्हा होत नाही ना, आता मला टीचरच बनावं लागेल, कारण की आता देर इज नथिंग दॅट आय कॅन डू. म्हणजे मला ज्या एक्झाम द्यायच्या होत्या त्याच्यातनं मला पास होऊन काहीतरी करायचं होतं, त्याच्यापैकी काहीच जर वर्कआउट होत नाहीये, देन द लास्ट ऑप्शन इज टू बी द टीचर. आता तुम्ही इमॅजिन करा, तुमच्यापैकी तुमच्या शाळांमधले किंवा तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवातले कितीतरी शिक्षक असे असतील जे शिक्षक आहेत कारण ते दुसरे काहीच नाहीयेत. असे शिक्षक जर तुम्हाला भेटले तर तुम्हाला असं का वाटेल की मी पण शिक्षक व्हावं? दुसरी महत्वाची गोष्ट, गव्हर्नमेंट काय करते आणि गव्हर्नमेंटने असं का केलंय, हे ऍब्सोल्युटली वेगळे मुद्दे आहेत. पूर्वी शिक्षकांना, खूप पूर्वीची गोष्ट सांगते, बऱ्यापैकी चांगली सॅलरी होती, पण त्यामुळे ती सॅलरी आणि परमनंट जॉब बघून खूप सारे शिक्षकांनी त्यांचं काम सिरियसली केलं नाही. क्वालिटी ऑफ एज्युकेशन वॉज सो होपलेस की मग कशा करता आपण एवढ्या शाळा चालवतोय आणि कशा करता मुलांना शाळेत टाकतोय, हा प्रश्न आला. शिवाय शिक्षक हे सगळ्यात एज्युकेटेड लोक असतात, म्हणजे सगळे ट्रस्टवरती लोक असतात. म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही साधा ते जनगणनेचं काम असेल किंवा मतदानाचं काम असेल, ह्या कामांमध्ये चुका होऊन चालत नाही. म्हणजे ही कामं अशी आहेत ज्याच्यामध्ये थोडी पण चूक झाली तर चालणार नाही. सगळ्यात जबाबदार माणसं जे देश घडवतात तेच ही कामं बरोबर जबाबदारीने करू शकतात, कारण त्यांना त्या जबाबदारीची जाणीव आहे. प्रत्येक दिवशी ते करतात म्हणून त्यांना ही ऍडिशनल कामं लावतात. आता ही कामं कधी असतात, सुट्टीत असतात. एखाद्या सुट्टीत शिक्षकांनी सॅक्रिफाईस केला त्यांना त्याचे वेगळे पैसे मिळतात बरं का. असं काही फुकट गव्हर्नमेंट करून घेत नाही. मी गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलत नाहीये, पण ह्या गोष्टी ज्या डेली आपण बघतोय, की मला पण माहिती आहे, माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी गव्हर्नमेंट जॉबमध्ये जे टीचर आहेत त्या तेच सांगतात की मला मुलांना शिकवायचं असतं त्याला वेळच मिळत नाही, दुसऱ्याच गोष्टी असतात. पण ह्या गोष्टी का असतात आणि ह्या गोष्टी दुसरं कोण करू शकतो याचा जोपर्यंत बॅकअप येत नाही तोपर्यंत सगळ्यात जबाबदार माणसं शिक्षक असतात, जे हेच बरोबर करू शकतात. आणि मग आजकाल मुलांना तुम्ही मला सांगा ना, तुम्ही तरी शाळेत जातो, तुम्हाला शिक्षकांनी शिकवेपर्यंत थांबायची गरज आहे का? तुम्हाला ऑलरेडी माहिती असतात खूप साऱ्या गोष्टी. सो यू आर नॉट कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन युअर टीचर्स, रॅदर युअर पॅरेंट्स. आता बघा ना, तुम्ही कुठे पण जा, गावामध्ये जा, अगदी छोट्यातल्या छोट्या घरामध्ये पण एक तरी अँड्रॉइडचा फोन आहे, त्याच्यामध्ये युट्यूब आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी जी मुलं स्वतःची स्वतः शोधून करतात आणि अभ्यास करतात. तर पूर्वीसारखी परिस्थिती आता शिक्षकांची पण नाहीये, ना पालकांची आहे, ना मुलांची. एज्युकेशन बदलतंय ना, ते म्हणतात ते बरोबर आहे की AI जनरेटेड खूप गोष्टी बदलत आहेत, तशा तुमच्या नोकरीच्या संधी बदलतील आणि मग सगळीकडेच ह्या सगळ्याचा वापर होईल, टेक्नॉलॉजीचा वापर होईल. पण एक जो ह्युमन फॅक्टर असतो ना, जो इमोशन फॅक्टर असतो ना, तो कोणीच कधीच रिप्लेस करू नाही शकत. तुम्ही सगळे, तुमच्यापैकी खूप सारे 9वीतल्या माझ्या ओळखीचे लोक आहेत, खूप दिवसांनंतर जेव्हा लेक्चर लागायचं तेव्हा मला आनंद व्हायचा की अरे खूप दिवसांनी मी यांना भेटले. हा एक इमोशनल टच जो आहे ना, तो कुठलंच मशीन नाही आणू शकत. बरं, मला नाही माहिती तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं, मला तर असं वाटतं बिकॉज माझे खूप चांगले शिक्षक होते, माझी खूप चांगली शाळा होती आणि त्यातनं मी आल्यामुळे मी त्याच जुन्या ट्रेडिशनल याच्यामध्ये आहे की शिक्षक बाकी सगळ्या गोष्टी शिकू शकतात आणि शिक्षकच हे देऊ शकतात. मशीन समोर तुम्ही किती वेळ बसा,
पण तेच एखाद्या माणसाने सांगितलं तर आपल्याला जास्त लवकर समजतं. तो माणूस तसा असला पाहिजे, ही गोष्ट वेगळी. सो यू टेक युअर ओन डिसिजन्स अँड आय एम रिअली व्हेरी पॉझिटिव्ह टुवर्ड्स युअर फ्युचर, की तुम्ही जे जे ठरवलं तुम्हाला सगळं छान मिळू दे. जा तुम्ही नीट करा, आर्मीत जा, आणि कोणतरी आर्मीत पण झालं पाहिजे ना, तर सगळे शिक्षक असतील तर गोळ्या कोण मारेल कडनं आलेल्या लोकांना. दॅट ऑल दिस फील्ड्स आर व्हेरी व्हेरी क्रुशियल. चांगली गोष्ट आहे, ह्या सगळ्यांना घडवणारे टीचर्सच असतात. सो तुमच्यापैकी कोणीतरी बाय चॉईस टीचर झालं तर तुम्ही खूप चांगले शिक्षक होऊ शकता. आणि टेक्नॉलॉजी तर आणि शिक्षक मुलांना शिकवतात, स्वतः का नाही शिकू शकत? वी ऑल कॅन डू इट इवन इफ वी आर टीचर्स. तर विथ दिस सगळे प्रोफेशन्स इम्पॉर्टंट आहेत आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही करू शकता, करून बघू शकता, त्यातनं शिकू शकता. आणि इकडे या आता, हा आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे. तुम्हाला काही दिसते का इथे तुमच्या No, समोर? ma'am. मी एक चित्र शेअर केलेलं आहे. कॅन यू सी समथिंग हिअर? Yes, ma'am. यस मॅम. चला येस मॅम. आता मला सांगा, व्हॉट डू यू सी? बहुत सामान बिखरा हुआ है, एक लड़का बैठा है. हाँ, क्या ये तुम्हारे घर का सीन है? क्या ये तुम हो? हाँ, ये खुद के रूम का नहीं, मैडम. है. खुद के रूम का सीन है. कोणतं सामान कोणी ठेवू, कोणतं सामान आपल्या चांगल्या कामाचं आहे, कोणतं सामानाचा खराब आहे. हे आता झालं असेल तुमच्याकडे 9वीची परीक्षा मॅम. संपल्यावर टाकू का ती वही, टाकू का? टाकल्यावर अरे नाही नाही, हे तर मला पाहिजे होतं, कदाचित लागू शकतं. बोला बोला, काय काय सुचतंय सांगा. टीचर यामध्ये ना मेन बाबतीत गोष्ट झालेलं आहे. हे बुक्स इथं ठेवायचे, ते टेक्स्ट बुक घ्यायचे की नाही, याच्यातलं प्रिव्हियस राहील ते वाचायचं की नाही. आता 10th येते आहे, तर 10th मध्ये सुद्धा प्रिव्हियस क्वेश्चन्स येतात, तर आपण याला डायजेस्टला ठेवायचं सोबत. आणि बरोबर. ठेवलं तर अरे यार, हे जास्त गर्दी होते आहे, जास्त पसारा होतो आहे, तर आपण याला ठेवू का दुसऱ्याला देऊ? हे खूप काही क्वेश्चन्स येतात मनात. आपण बरोबर. ठेवलं पाहिजे की नाही. आप हिंदी में बात आखरी करेंगे लास्ट तो भी ऑप्शन चलेगा, दुसऱ्यांना क्योंकि देऊन मुझे द्यायचं. करेक्ट, मुझे हिंदी समझ में आती है, आप हिंदी में कंफर्टेबल है तो आप हिंदी में बात कर सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं मैम, मैं तीनों लैंग्वेज में कंफर्ट. हाँ ठीक है, ऑलराइट. क्या आप 10th में हैं अभी? यस मैम. ऑलराइट ठीक आहे. चला बाकीच्यांना काय काय वाटतंय सांगा फटाफट. मॅम, हा जो मुलगा आहे तर तो कन्फ्युज झालेला आहे की याला क्लासिफाय कसं करायचं. लेट्स से हाऊ टू क्लासिफाय ऑल दिस थिंग्स. करेक्ट. चला, अशी व्यक्ती जी आतापर्यंत एकदाही बोललेली नाहीये लेक्चर सुरू झाल्यापासून, त्याने मला सांगायचं एखादी अशी गोष्ट जी या सगळ्यांनी सांगितलेली आहे आणि तरी राहून गेली आहे. मॅम मी सांगू का? सांगा. मॅम तिथे एक पेपर आहे, त्या पेपरवर लिहिलंय हाऊ टू क्लासिफाय ऑल दिस थिंग्स. बरोबर. हा त्याला पडलेला प्रश्न आहे की हा सगळ्या पडलेल्या गोष्टी तरी शपथ मला आवरून ठेवायचंय, कसं आवरू? अजून तेजस, तू काही सांगितलंस का मगासपासून? नो मॅम. मग सांग की. तू इथे असला समज हा तू आहेस, तर तुला काय प्रश्न पडेल डोक्यात? मॅम मग मी ना आता समजा एवढा पसारा आहे ना, आता काही पुस्तक आहे, काही वस्तू ठेवले, तर मी एक नंबर आधी त्या वेगवेगळ्या करीन, म्हणजे सेपरेट आधी कामाची वस्तू आधी ठेवून देईन आणि मग बाकीच्या काही असल्या भंगारमध्ये टाकायचे टाकून देईन. बरोबर आहे. मला विचारलं तुम्ही तर मी म्हणेन की काय मला का दिलंय हे काम, माझा काही संबंध आहे त्याच्याशी? आणि जर मीच हे क्रिएट केलं असेल तर मग मी काय करू शकते? मग मी माझ्या पद्धतीने हे काम करेन. एक आजूबाजूला गाणी लावेन, माझ्या आवडीची गाणी लावेन आणि मग हे काम करेन. तर हे 2 तासाचं काम माझं 1 तासात होईल. तरी पण मला काय करावं लागेल? चला, आता हे पडलाय सगळा पसारा, मी माझ्या खोलीमध्ये हा पसारा घेऊन बसले, तुम्ही तुमच्या खोलीत हा पसारा घेऊन बसलाय आणि आपल्याला एकच टास्क आहे, वी हॅव टू क्लासिफाय ऑल दिस थिंग्स. तर आपण काय ग्रुप्स करू शकतो? नाउ लेट अस गो टू द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. देयर इज अ मेस, एंटायर मेस इनसाइड दिस रूम, अँड इमॅजिन दॅट दिस बॉय इज वी. तुम्ही असाल, मी असाल, पण कोणी असतो, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हे होतच होतं. दिवाळीत घर साफसफाई करतो तेव्हा, परीक्षा झाल्यावर रूम साफसफाई करतो तेव्हा, घरी कोणी पाहुणे आले असतील तर किंवा येणार असतील तर, कधीही आपल्या घरातल्या लोकांना अशी हुकी येते, चला रे घर आवरायचंय, तेव्हा आपल्याला बसवतात ते या कामाला. सो हे सगळ्यांनी आपण अनुभवलेलं आहे. मग आता मला सांगा, हा सगळा कचरा असेल आपल्या समोर, पण उपयोगाचा काहीच फेकायचं नाहीये, तर आता आपल्याला ग्रुप्स करायचे. विच टाइप ऑफ ग्रुप्स वी कॅन मेक आउट ऑफ ऑल धिस एंटायर मेस टुगेदर? सांगा. वुडन book थिंग्स, ग्लास ग्रुप थिंग्स, करू आपण. स्टील थिंग्स. ओके.
लाकडाच्या वस्तू, काचेच्या वस्तू. अजून काय सांगितलं? मॅम स्टील, बुक्स फायबर, ओके, बुक्स एक आलं. अजून एक काय कळलं? मला चौथा ऐकूच नाही आलं. प्लास्टिक स्टील, फायबर अँड देन मेटालिक, बरं, थांबा. वुडन वस्तू इलेक्ट्रिकल, झाल्या. ऐका, मीन्स मैम हम ये काचेच्या जितने भी वस्तू झाल्या, मेटल से मेटलच्या या कुछ वस्तू भी झाल्या. वुडन का सामान है कॉटन वो कपड़े, सब क्लासिफाई कर लेंगे, फिर उनको उनके मेटल के हिसाब से मतलब वो कौन से कैटेगरी में फिट बैठते हैं उस कैटेगरी में डाल देंगे तो हो जाएगा. सुनो, अब यहाँ पे है कीज देख रहे हो आप लोग? यहाँ पे चाव्यांचा एक सेट है, यस तो मॅम. उसमें मेटल भी है, उसमें Yes, प्लास्टिक है, madam. तो ये चीज क्या कैटेगरी में जाएगी बताइए मुझे. मॅम आता क्लॉथ आणखी विचार करा तुम्ही, इथे मागे पण इथे बघा, हा बॉक्स वुडन बॉक्स आहे, पण याचं जे ते काय बरं म्हणतो आपण, तो खटकी आहे, ती कडी. मेटलची आहे. कडी मेटलची आहे त्याची. हे बघा, हे एक लाकडाचं एक काहीतरी देयर सम काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट, आय डोंट नो व्हॉट इट इज. त्याला उचलायचा जो पार्ट आहे तो त्याचे हँडल लाकडाचं आहे, पण पुढे मेटल आहे. सो देयर आर फ्यू थिंग्स Hello, विच ma'am. विल बी हॅविंग और मोर थिंग्स टुगेदर. बोला. मॅम आपण त्यांना ग्रुपमध्ये डिवाइड केलं तर कसं, किचन मध्ये काय सामान लागतं आहे किंवा एज्युकेशनचे काय आहे, तसंही आपण ग्रुप्स करू शकतो. ओके, थांबा. आता आपल्या टीम मध्ये आज एक नवा माणूस आलाय, त्याने मला सांगायचं माईक ऑन करून, तुमचं एक तर नाव सांगा, मी विसरून गेले, आणि तुम्ही काय कराल याच्यामध्ये ते पण सांगा. आता मला कोणी दिसत नाही बरं का तुमच्यापैकी, मी स्क्रीन शेअर केली. सो यू हॅव टू टेल मी. जो एक नवा मेंबर आहे, नवा बिडू नवा राज, सांगा. आहेत ना? हॅलो, मॅम बोला. आवाज येतो का? आवाज येतो ना? बोला. मॅम आपण एक क्लॉथचा ग्रुप बनवू शकतो. कपडे. येस, क्लोथचा पण एक ग्रुप बनवू शकतो. मग आपल्या टीचर स्कूलला तिथे मागे मॅडम आपण भांड्यांचा बी ग्रुप बनवू शकतो. एकच मिनिट हा, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा. इकडे मागे एक स्कूल बॅग आहे, स्कूल बॅग. ते स्कूल बॅग कुठे जाईल? क्लोथ मध्ये जाईल का प्लास्टिक मध्ये जाईल? मॅम ती स्टेशनरी मध्ये जाईल. क्लोथ. हा, अजून कोणाला काही सांगायचं आहे ते सांगा. बोला बोला दित. मॅम आपल्याला जर का दोनच ग्रुप, सपोज एक कंडिशन आहे की ज्यात दोनच ग्रुप पाडायचे, तर त्यामध्ये आपण एक युजफुल आणि युजलेस असे पण पाडू शकतो. आता मला तुम्ही सांगा की हे सगळं आपण जे बघतोय हे मी तुम्हाला का दाखवलं असेल? कारण की टीचर आय थिंक सो आपले जे केमिस्ट्रीचे लेसन्स आहे, तर त्यात पण म्हणजे जे काय म्हणतात एलिमेंट्सचे, तर ते असेच अस्ताव्यस्त पडलेले होते, तर त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. सो आय थिंक सो याच्याशी रिलेटेड असेल काही. ती तर खूप नंतरची गोष्ट आहे, पण ही आपल्या रिअल लाईफ मधली सिच्युएशन आहे. बघा, आपल्या घरामध्ये आपलं साधं अभ्यासाचं कपाट असतं. त्या कपाटाला तुम्ही जेव्हा उघडून बघता, जस्ट इमॅजिन करा, अरे माझ्या बाबतीत पण हे असं खूपदा होतं. काही असते, आपण वया पुस्तकं ठेवून देतो, त्याच्यामध्ये कुठेतरी कंपोस्ट असते, मध्ये स्केच पेन्स असतात, आज घाई आपण ठेवू म्हणून ठेवतो, त्याच्यावर नंतर दुसऱ्या गोष्टी येतात, काही वेगळ्या फाईल येतात, काहीतरी येतात, आणि मग नंतर 8 दिवसांनी ते कपाट असं हॉरिबल दिसतं. असं आपल्या कपड्यांचं कपाट पण असतं. तुम्ही किती पण आवरा, किती पण सुंदर ठेवा, किती पण रचून ठेवा, शेवटी ते 8-10 दिवसांनंतर जसं आधी होतं तसंच होतं, असंच दिसतं. असा हा जो दिसतोय ना, बोळा बोळा बोळा, असंच दिसतं. याचं कारण काय आहे की ह्या सगळ्या सतत वापरणाऱ्यातल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण त्यासारख्या वापरतो, काढतो, ठेवतो. वी यूज देम. दीज आर ऑल युजफुल थिंग्स, ऑर दीज आर द थिंग्स विच वी हॅव ऑलरेडी कलेक्टेड. आपल्याकडे असलेल्या साठवलेल्या गोष्टी आहेत त्या. एक तर तुम्ही ते रेग्युलरली वापरा, अगर नका वापरू, पण लागतील म्हणून आपण त्या ठेवलेल्या असतात. आणि ही सिच्युएशन आपल्या घरामध्ये किचनमध्ये असते, अभ्यासाच्या ठिकाणी असते, लेसन्स मध्ये पण असते, आपल्या आयुष्यातल्या माणसांच्या बाबतीत पण असते. बघा ना, आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आपण क्लासिफाय करतो की नाही, ही गणितात चांगली माझी चांगली मैत्रीण आहे, तो खूप बोर करतो, त्याच्यापासून मी लांबच राहिलेला बरा. अरे तो कसला भारी खेळतो, त्याच्याकडनं मी ही स्किल शिकली पाहिजे. काय म्हणतात त्याला, यॉर्कट, बरोबर? असंच ओके. एखादी असो, त्याने जसा तो आर्मीवाला आहे, कोणतरी दादा किंवा ताई असेल फॅमिलीतला, तो ऑलरेडी त्या ट्रेनिंग मध्ये असेल, त्या प्रोसेसमध्ये असेल, तर मग आपण ऑटोमॅटिकली असं विचार करतो की त्याला विचारू मी की काय केलं असेल त्याने, का बरं त्याला असं वाटलं असेल, काय प्रॉब्लेम झाले. सो आपण माणसांना
Classification is the fundamental way of understanding the things. आपण सगळ्या आयुष्यभर क्लासिफिकेशन करतो. आणि आपल्या धड्यांमध्ये सुद्धा बघा, आता आय विल शेअर द टेक्स्ट बुक विथ यू. तर टेक्स्ट बुक मध्ये वी विल काही बोलायचं असेल तर माईक ऑन करा, बोलून झालं की माईक ऑफ करून टाका. बघा, हा आहे आपला सगळा 10वीचा अभ्यास. दिस इज पेपर 1. ओके, अजूनही कोण असेल माईक ऑन आहे? कोण बोलतंय? कोण आहे बरं ते? भीम सिंग पडवी, कृपया आपला माईक बंद कराल का आपण? ठीक आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्या ह्या सगळ्या धड्यांचा आपल्याला करायचा अभ्यास. झालं की मी केलं की सिलेक्ट जा आता. ग्रॅव्हिटेशन, त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, लेन्सेस आणि स्पेस मिशन. हे सगळे धडे कशामध्ये येतील असं वाटतं तुम्हाला? फिजिक्स. मग माझे धडे किती आहेत? मोजून 4. जस्ट 4 लेसन्स. पिरियोडिक क्लासिफिकेशन, केमिकल रिएक्शन्स, मेटलर्जी अँड कार्बन कंपाऊंड्स. 4च धडे पूर्ण केमिस्ट्री कव्हर करतायत. एकूण 10 धड्यांपैकी 6 धडे फिजिक्ससाठी, 4 धडे केमिस्ट्रीसाठी. तसं गेलं तर ते बॅलन्स होत. स्पेस मिशन जनरल लेसन तसं बघितलं तर जनरल लेसन आहे, पण 4 धडे प्युअर फिजिक्स आणि 4 धडे प्युअर केमिस्ट्रीचे आहेत. ट्रस्ट मी, हे सगळेचे सगळे धडे तुमच्या 11वी केमिस्ट्रीचे फाउंडेशन आहेत. आणि ह्या सगळ्याची फाउंडेशन तुमच्या 9वी मध्ये ऑलरेडी झालेली आहे. 9वीतला काही पार्ट तुम्हाला 11वीत जाणार आहे. मी तुम्हाला मागच्या वर्षी पण बोलले होते की तुमचा जो लॉज ऑफ केमिकल बॉन्डिंग वाला धडा आहे ना, त्याचं डायरेक्ट कनेक्शन 11वीत आहे, आधीमध्ये काही आलेलंच नाही. 11वीत गेल्यावरती काही समजतच नाही कुठून आलं हे, पण ते ऑलरेडी 9वीत होतं. तर हे सगळं कनेक्टेड आहे. 4च धडे, सोपे धडे आहेत. तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या पेपरला फिजिक्सला ऑप्शन केमिस्ट्री, केमिस्ट्रीला ऑप्शन फिजिक्स असं बऱ्याचदा पेपरमध्ये असतं. पूर्ण 10 धड्यांचा अभ्यास आपल्याला करायचाच, कारण हे सोडले तर मग 11वीतल्या खूप साऱ्या गोष्टी सुटतील, कळणारच नाहीत. तसं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला हे सगळं करायचंय. त्याच्यामध्ये पण केमिस्ट्रीचे 4च धडे आहेत. कन्फ्युजनच नाही याच्यामध्ये. ह्या 4 धड्यांमधले सगळेचे सगळे धडे सोपे आहेत. ह्याच्यामध्ये काहीच असं नाही की तुम्हाला खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, काही येणारच नाहीत, कन्सेप्टच कळणार नाही, असं काही याच्यामध्ये होणार नाहीये. सो आता तुम्ही तुमचं क्लासिफिकेशन ऑफ लेसन्स बघितलं. आपण 2 पार्टमध्ये क्लासिफाय केलं, फिजिक्स आणि केमिस्ट्री. केमिस्ट्री मधले पण 4 बघा. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यामध्ये ऑलरेडी क्लासिफिकेशन आहे. केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन मध्ये पण क्लासिफिकेशन ऑफ रिएक्शन्स आहेत. मेटलर्जी मध्ये पुन्हा टाइप्स ऑफ मेटल्स मध्ये पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे. आणि कार्बन कंपाऊंड्स इटसेल्फ इज अ व्हरायटी ऑफ सो मेनी कंपाऊंड्स, सो देयर इज अ क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स. ट्रस्ट मी, तुम्ही तुमच्या कुठल्याही पुस्तकातल्या कोणत्याही धड्यांची इंडेक्स बघा, स्वतःचं क्लासिफिकेशन स्वतः करा, एक चार्ट बनवा. त्याला आपण ट्री चार्ट म्हणतो की नाही, हे आहे हे, आणि तसा अभ्यास करा. तुमचं सगळं एकदम सोपं होऊन जाईल काम. दिस इज हाऊ यू शुड मेक युअर ओन नोट्स, है ना. तर आता आपण जाऊया आपल्या आजच्या धड्याकडे, जो की आहे आपला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता ह्या चित्रामध्ये आपण जे कंडिशन बघितले की नाही, अशी परिस्थिती जर आपल्या आजूबाजूला असली आपल्या वस्तूंची, तर काय प्रॉब्लेम असतो? असलं तर काय होईल मला जरा सांगा. तुमच्या आजूबाजूला जर अशी परिस्थिती असली तर काय होईल? तर मॅम आपल्याला ते वस्तू ओळखायला किंवा आपल्याला क्लासिफायला खूप कठीण जाईल. बरोबर. मॅम आपल्याला एखाद्या वस्तू सापडायची नाही. एवढ्या गोंधळामध्ये चावी कुठे? गोंधळ होईल. गोंधळ होईल, वस्तू सापडणार नाही. अजून एक खूप मोठी गोष्ट होईल, आणि आपण कन्फ्युज होऊ. अजून एक खूप मोठी गोष्ट होईल, वेळ वाया जाईल शोधण्यामध्ये. वेळच म्हणजे अर्जंटली मला चावी हवी आणि चावी इथं कोपऱ्यात आहे आणि मला दिसलीच नाही जंजाळामध्ये, तर माझा किती वेळ जाईल शोधण्यामध्ये. चला, चावी सापडली, मी देऊन टाकली. आता मला हवं आहे एक एक वही हवी आहे. ती या गड्डीच्या खाली कुठेतरी गेली असेल, इकडे मला पाय ठेवायला जागा नाहीये. कुठे शोधू मी ती वही? म्हणजे मला हे सगळं बाजूला करून इकडे कुठे खाली गेली आहे का हे शोधून या गड्डीमध्ये परत चेक करायचंय. म्हणजे यू कॅन थिंक ऑफ
टाइम वेस्टेज दॅट विल बी हॅपनिंग एव्हरी टाइम इफ आय हॅव टू फाइंड द थिंग्स फ्रॉम धिस मेस. मग आता मला काय करावं लागेल, वस्तू रचून ठेवाव्या लागतील. आपल्या घरामध्ये आपल्याला जे म्हणतात ना, घर नीट नेटकं सुशोभित व्यवस्थित असावं, याचं कारण फक्त दिसणं नाहीये, चांगलं दिसावं म्हणून नाहीये. त्याचा आपल्याला आपण आपल्या डेली यूज मध्ये वापर करताना बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये किचन मध्ये जाऊन बघा एकदा काय रोजच जा, मग तुम्हाला समजेल किचन एक कसं डेंजरस डिपार्टमेंट असतं. तुम्ही तुमच्या आईचं काम बघा, तुम्ही फ्रीज मध्ये बघा, तुम्ही तुमच्या कपाटामध्ये बघा, तुम्ही शू रॅक मध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी क्लासिफिकेशन आहे आणि त्या क्लासिफिकेशनमुळे काम सोपं होतं, ऑलवेज सोपं होतं. आणि हीच नीड आहे अभ्यासाच्या क्लासिफिकेशनची सुद्धा. आता एवढ्या टॉपिक कडे, की हे सगळं आपण कशासाठी बोललो, हे आपण याच्यासाठी बोललो की जेव्हा आपल्याकडे अभ्यास करताना, ऍज द नेम सजेस्ट, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स इज द सेकंड लेसन. आपल्या सायन्स वनच्या टेक्स्टबुक मधला हा दुसरा धडा आहे. आता याच्यामध्ये काय 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 गोष्टी आहेत, टेक्स्टबुक पण मी दाखवेन तुम्हाला, पण आधी आपण वी विल टेक द ग्लान्स ऑफ द एंटायर लेसन. बघा, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, आधी या धड्याचा नावाचा अर्थ आपण समजून घेऊ. मराठीमध्ये याला म्हणतात मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी. मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स, नावातच अर्थ आहे मूलद्रव्य. मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, जे मूळ आहेत, ज्याच्यापासून सगळं जग बनलंय, जे उगम आहेत, ते मूलद्रव्य. द्रव्य म्हणजे मॅटर, मॅटर म्हणजे एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस और हॅज गॉट द मास. मग आपल्या आजूबाजूला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या मॅटरच्या बनलेल्या आहेत, आणि त्या मॅटरला, जो ओरिजिनल मॅटर आहे, त्याला आपण म्हणतो एलिमेंट्स. त्या एलिमेंट्स पासून कंपाऊंड्स बनतात, त्या एलिमेंट्स पासून मिक्सचर्स बनतात, बरोबर. त्या एलिमेंट्सचाच अभ्यास करताना आलेल्या सगळ्याच्या सगळ्या अडचणी, त्यातले आलेले अनुभव, आणि त्यातनं आता ऍट प्रेझेंट आपण काय करतोय, काय वापरतोय, ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे हा धडा आहे. ऍब्सोल्युटली इझी आणि इंटरेस्टिंग आणि द मोस्ट फेवरेट लेसन्स ऑफ माइंड मधला एक आहे. खूपच मस्त धडा आहे. 4 केमिस्ट्रीचे लेसन आहेत आपले. पिरियोडिक क्लासिफिकेशन त्यातला अ दर्जाचा आहे, म्हणजे अव्वल दर्जाचा आहे. दुसरा आहे कार्बन कंपाऊंड्स, तो पण अतिशय मस्त धडा आहे, खूप भारी धडा आहे तो. मग उरले 2 धडे, एक आहे मेटलर्जी. मेटलर्जी इज ऑल इन्फॉर्मेशन, म्हणजे धातू विज्ञान. आणि त्याच्यानंतर आपलं केमिकल कॉम्बिनेशनचे लॉज आणि वगैरे वगैरे, तो पण सोपा धडा आहे, त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन्स आहेत. सो दिस इज जस्ट काय बरं म्हणतो आपण, ग्रुप ऑफ 4 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ केमिस्ट्री. तर ह्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. दिस लेसन विल टेल यू अबाउट एंटायर व्हरायटी ऑफ एलिमेंट्स दॅट आर अवेलेबल इन द नेचर, आणि त्याचा अभ्यास करताना काय झालं. जसं मी तुम्हाला मगाशी चित्रामध्ये दाखवलं होतं, त्या खोलीमध्ये सगळ्या असं अस्ताव्यस्त समस्त वस्तू आजूबाजूला, तर तो मुलगा आपला कन्फ्युज, हाय भगवान इसको मैं कैसे रखूं, कहा रखूं. असं जेव्हा झालं, तेव्हा प्रश्न पडला त्या मुलाला की ह्याला आता मी सॉल्व्ह कसं करू. प्रत्येक गोष्ट या ग्रुपमध्ये पण जाते, त्या ग्रुपमध्ये पण जाते, हवी पण आहे, नको पण आहे, माझी पण आहे, त्याची पण आहे, काय करायचं. त्यात आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत, तरी त्याचं क्लासिफिकेशन करताना एवढं कन्फ्युजन आहे. तर आता एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करताना किती घोळ झाले असतील. आणि ही गोष्ट आता सुरू झालेली नाहीये. द स्टोरी हॅज स्टार्टेड इन 18th सेंचुरी. 18व्या शतकामध्ये ही गोष्ट सुरू झाली. तुम्हाला मी आता वर्ल्ड मॅप दाखवते बरं का. वर्ल्ड मॅप मी का दाखवणार तुम्हाला माहितीये का, मला खूप मजा येते तुम्हाला हे दाखवायला. कारण मला तुम्हाला हे दाखवायचंय जगाच्या पाठीवरती ही गोष्ट कशी कशी चालली होती बरं का. 18व्या शतकामध्ये आपला भारत तर इकडे या बाजूला बरं का. आपण इथे अजून या स्टोरीमध्ये नाही, आपल्या डोक्यात आणि आपल्या नशिबामध्ये ते इंग्रज आणि तो सगळा फालतूपणा चालला होता. तेव्हा आपला देश पारतंत्र्यामध्ये होता. त्याच्या आधी पण आपल्या देशावर बाकीच्याच लोकांचं राज्य होतं, आपण आपल्याच अडचणींमध्ये अडकलेलो होतो. त्याच्या आधी 1000 वर्षापूर्वी आपण खूप श्रीमंत होतो आणि बुद्धिमान होतो. त्याच्यानंतर आपली सगळी उतरती कळा सुरू झाली. तर ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये भारत खूप मध्ये येतो स्पेशल अपिअरन्स मध्ये. पण बाकी सगळ्या युरोपियन कंट्रीज मध्ये जेव्हा ह्याचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा कुठे कुठे सुरू झाला आपण बघूया का. सो वी विल गो विथ दिस नाव. हा सगळा पोर्शन सध्या आपण जाऊ देऊया. अमेरिका तेव्हा त्यांच्याच टेन्शन मध्ये होते. पण तुम्हाला माहितीये 18व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा ज्यांचं राज्य होतं ते कोण होते. अंग्रेज, करेक्ट. तर आता बघा मी तुम्हाला दाखवते वर्ल्ड मॅप. आता इकडे ना तुम्हाला इंग्लंड दिसेल. थोडंसं आणखीन मोठं करू काय, आय विल स्लाइटली इन्क्रीज इट.
येस ना. 18व्या शतकामध्ये ही गोष्ट कुठे कुठे सुरू झाली आणि कुठून या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या ह्याचा आपण विचार करूया. हा आपण इथे आहोत. दिस इज इंडिया. आणि आता आपल्याला जायचंय इकडे. सगळ्यात पहिल्यांदा ना इकडे कुठे गेलं, इंग्लंडमध्ये दिसलं होतं मगाशी. लेट मी सी. हे बघा, युनायटेड किंगडम इथे आहे लंडन. ठीक आहे, लंडन. मग दुसरं ह्याच्यामध्ये होतं जर्मनी. जर्मनी इथेच आहे कुठेतरी, मध्येच दिसेल तुम्हाला. हे बघा, जर्मनी इकडे. आणि तिसरं आहे हे रशिया. दिस बिग कंट्री रशिया हिअर. ही इथे कुठेतरी या रशियामध्ये. ह्या 3 ठिकाणी मला स्टार करून टाकते. 18व्या शतकामध्ये या 3 ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सची चळवळ सुरू झाली. का सुरू झाली? आपल्या आजूबाजूला असलेल्या एवढ्या सगळ्या वस्तूंचा अभ्यास जेव्हा लोकांनी करायला सुरुवात केली. आपण एक सोपं साधं उदाहरण घेऊया, पाण्याचं. जे पाणी आपण पितो ते पाणी कशाचं बनलंय असा जेव्हा विचार करायला सुरुवात केली लोकांनी, त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा त्या पाण्याचा फॉर्म्युला म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O आहे हे समजलं. मग H2O मध्ये H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन हे आहे हे कळलं. जसं H2O आहे तसं CO2 आहे, CH4 आहे, C6H6 आहे, बरोबर. त्याच्यानंतर CCl4 आहे. तुम्ही कुठलंही केमिकल प्रोडक्ट घ्या, त्याचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. HCl आहे, NaCl आहे. You take so many examples and you will see that there are different types of elements. So as and how these elements were coming into the picture of the scientists, they started studying about those different elements, ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. जशा जशा वस्तूंचा अभ्यास करायला सुरुवात झाली, त्यांच्या मेकअपला, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द मेकअप दॅट गर्ल्स और विमेन और इवन बॉयज डू दिस डेज. आय एम टॉकिंग अबाउट द मेकअप. मेकअप म्हणजे कसं बनलेलं आहे ते. मेक म्हणजे बनणे, अप म्हणजे कसे बनवले आहे तसे दाखवणे. सो द मेकअप ऑफ द थिंग्स ह्याचा जेव्हा अभ्यास सुरू झाला त्यावेळेला हे नोटीस केलं गेलं की काहीच फंडामेंटल गोष्टी आहेत ज्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी बनल्यात. सो दोज थिंग्स वर नेम्ड ॲज एलिमेंट्स और मूलद्रव्य. त्या मूलद्रव्यांचा अभ्यास करता 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 हळूहळू त्यांची संख्या वाढत चालली आहे हे समजलं. बघा ना, एका टोपलीमध्ये तुम्ही खूप सारी फळं टाकली, हे आणलं ते आणलं ते आणलं, खूप सारी फळं झाली तुमच्याकडे आता, आणि तुम्ही ती घरी घेऊन गेलात. भाज्यांच्या पिशवीमध्ये काय होतं, आठवडी बाजारामध्ये आपण जातो, एका पिशवीमध्ये सगळं टाकून आणतो, आणि मी तर प्लास्टिकच्या पिशव्या पण घेत नाही. आणि ते काय मावशी नका देऊ, मला प्लास्टिकची पिशवी टाका सगळ्याच्या, तसं मला घरी जाऊन धुवायचं. घरी आल्यानंतर मी एकाच टोपलीत सगळे धुते आणि मग मी त्यांना क्लासिफाय करते. टमाटे वेगळे, बटाटे वेगळे, वांगी वेगळी, ढोबळी वेगळी, बरोबर की नाही. सो हे कधी करतो आपण, जेव्हा एकत्र सगळं आणतो तेव्हा. सांगायचा मुद्दा असा, सगळे एलिमेंट जेव्हा एकत्र आले तेव्हा त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली की हे तर सगळे एका टोपलीत येऊन बसलेत. आता इफ आय हॅव टू स्टडी देम, इफ आय शुड नो देम की हे असे का आहेत, तर मला समजेल की याच्यापासून बनलेल्या वस्तू अशा का आहेत. नाव यू नो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 वेगवेगळे गॅसेस आहेत. दोघंही गॅसेस हे अतिशय विचित्र आहेत. म्हणजे जसं मी मागे पण म्हणलं होतं, ऑक्सिजन हेल्प्स इन बर्निंग, हायड्रोजन इटसेल्फ बर्न्स. हा स्वतःच जळतो, नंतर हा स्वतःच जळतो आणि हा दुसरा जळायला मदत करतो, आणि ह्या दोघांच्या संयोगातनं जे बनतं ते आहे पाणी, ते आग विझवायला मदत करतं. सो असे ऍब्सोल्युटली वेगळे, त्याला आपण संयुग म्हणतो मराठीमध्ये, असे ऍब्सोल्युटली वेगळे गुणधर्म असलेले कंपाऊंड जेव्हा बनतात तेव्हा ते असे का बनतात, बरोबर. त्याच्यामध्ये बॉन्डिंग कसं होतं, हा सगळ्याचा अभ्यास तेव्हा शक्य आहे जेव्हा हे एलिमेंट्स कसे बनलेत हे मला समजेल. म्हणून इकडचा न्यूलँड, इकडचा डॉबेरनायर आणि इकडचा मेंडेलिव, या 3 भन्नाट लोकांनी ह्या सगळ्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. अँड स्लोली बाय मेकिंग सम मिस्टेक्स, बाय टेकिंग द बेबी स्टेप्स, त्यांना समजलं की एक एक टप्पा करत 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 आपण क्लासिफिकेशन करू शकतो. आणि त्यातनं पण प्रत्येक वेळेला एलिमेंटची संख्या वाढत गेली. आधी माझ्या टोपलीत 30च भाज्या होत्या, मग 40 झाल्या, मग 60 झाल्या. आता त्यांना घेता घेता मला हे समजायला पाहिजे की आता आणखी हिरवी पालेभाजी आणली तर मी टाकू कशामध्ये तिला. त्याला म्हणतात प्रेडिक्शन. नवीन काय सापडलं तर मी टाकणार कुठे, आय शुड नो धिस. तर ह्या सगळ्याला म्हणतात
क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि पिरियॉडिक या शब्दाचा अर्थ आहे एका विशिष्ट अंतरानंतर येणार. पिरियॉडिक, संडे इज अ पिरियॉडिक डे. पिरियॉडिक म्हणजे संडे परत संडे येणारच आहे. सॅटर्डे नंतर इज अ पिरियॉडिक सायकल. जसे ऋतुचक्र आहे, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा. आता कधी पावसाळा येतोय आपण सगळे आतुरतेने वाट बघतोय. जसं तो चातक पक्षी असतो ना, आता आपल्या सगळ्यांमधला चातक जागा झालाय, गरमी किती वाढली हो की नाही. पण सांगायचा मुद्दा असा, हे ऋतुचक्र इज अ पिरियॉडिक सायकल, बरोबर. क्लायमेटिक सायकल ही एका विशिष्ट काळानंतर ती रिपीट होते. आणि विशिष्ट काळानंतर पण एलिमेंट्स रिपीट होतात त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये, म्हणून त्याला म्हणतात पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. कळलं इथपर्यंत? मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी. सारणी म्हणजे टेबल, आवर्त म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना, आवर्त एका विशिष्ट काळानंतर ते पुन्हा येतं, रिपीट होतं. आधुनिक काळ आहे. आता आपण आधुनिक काळातले लोक आहोत. आधुनिक आहात बघा, तुमचे माझे कपडे बघा, विचार बघा, गॅजेट्स बघा आणि गाड्या बघा, हो की नाही. ह्या सगळ्या आधुनिक गोष्टी आहेत. आणि त्या कुठून आल्या तर मागच्या लोकांनी केलेल्या गोष्टींमधून त्या आल्या. तुम्हाला सांगू का, इतका भारी धडा आहे ना हा. एकेका टप्प्यात तुम्हाला मी त्यांच्या स्टोरीज सांगेन, मग तुम्हाला समजेल की काय लोक होते. आणि त्यावेळेला दे हॅड नथिंग विथ देम. जेव्हा या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी कसा कसा विचार केला आणि कसं कसं काय काय केलं यातनं समजतं बघा. आता पिरियॉडिक टेबलची हिस्ट्री म्हणजे काय? सायन्सचा अभ्यास करताना पण आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतो. हिस्ट्री इज एव्हरीवेअर गाईज. तो फक्त इतिहास हा धडा नाहीये. इतिहास हा एक विषय नाहीये पुस्तकातला जो खूप मुलांना बोर वाटतो. पण हिस्ट्री ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इंटरेस्टिंग पण. जर तुम्ही तिला कनेक्ट केली तर. आता बघा, त्या पिरियॉडिक टेबलची हिस्ट्री आपण जर समजून घेतली तर जसे जसे सुरुवातीला 5-6 एलिमेंट होते, 7-8-10 एलिमेंट होते, तोपर्यंत लोकांनी समोर समोर ठेवलेल्या 10 गोष्टी बघितल्यात, केल्यात, समजून घेतल्यात, एवढी गोष्ट होती. पण जेव्हा 20-30 एलिमेंट झाले, आता आपल्याकडे बरी मोठी संख्या आलेली आहे, तेव्हा आता आपण त्याला कसं क्लासिफाय करायचं याचा अभ्यास सुरू झाला. सगळ्यात पहिला आणि चांगला असा प्रयत्न केला होता या डॉबेरनायरने. डॉबेरनायर ट्रायड म्हणजे 3 जण. हा जर्मन केमिस्ट म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास करणार, हा जर्मन केमिस्ट होता. आणि ऍक्च्युली त्याची गोष्ट सांगू का तुम्हाला, हा असा खूप फॉर्मल एज्युकेशन घेतलेला, अभ्यासामध्ये खूप हुशार, असं काही 18व्या शतकातली गोष्ट आहे, 18व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. असा काही खूप असा अभ्यासू, एकदम स्कॉलर, अभ्यासात पहिला, सगळं कॉलेज केले, शाळा केली, असा नव्हता सुरुवातीला. पण प्रॅक्टिकली गोष्टी करून तो खूप गोष्टी शिकला. तो ज्यांच्या बरोबर राहिला ते केमिस्ट्रीचे प्रोफेसर्स होते, केमिस्ट्रीचे अभ्यासू लोक होते. सो त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला अँड ही डिड द थिंग्स फॉर हिम. आणि मग आता बघा ना, आपल्या डोक्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात ज्या आपण करतो त्याच असतात. उदाहरणार्थ, जो माणूस शेती करत असेल त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तेच दिसेल की मी असं ठेवायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं त्याचं लॉजिक तसं चालतं. आता हा जिकडे होता त्याच्या ग्रुप्समध्ये, त्याच्या मित्रांमध्ये, तिघांच्या ग्रुपमध्ये डिस्कशन्स, त्यांच्या तिघांचा ग्रुप, हा त्याला डोक्यात बसलेली एक गोष्ट होती सिंपल. तर ते कनेक्शन तिथे तेव्हा अवेलेबल असलेल्या 30-40 एलिमेंट्सला लावून बघितलं. ते ही अरेंज देम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट. आता याच्यामध्ये कन्सेप्ट येते, व्हॉट इज ॲटॉमिक वेट. नाउ यू हॅव टू गिव्ह मी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ॲटॉमिक वेट म्हणजे काय? तर आपण जाऊ पुढे. सांगा रे, झोपून जाऊ नका, एवढा वेळ मीच बोलतेय. ॲटॉमिक वेट म्हणजे काय? वजन मॅम. त्याचं. कसं काढणार ॲटमचं वजन? हॅलो मॅम. बोला. atomic weight means the average of mass and atomic of an element. म्हणजे एवढंच काढावी लागेल. एक atomic weight म्हणजे कोणतंही तत्व. हॅलो. पण सांगा, ऐकते मी, ऐकते. म्हणजे एखाद्या एलिमेंटच्या अणूचे सरासर वस्तुमान. सरासर वस्तुमान कसं काय काढायचं मग ते? ऍव्हरेज मध्ये मॅडम. पण कशाचा एव्हरेज काढायचा? मॅम ऍटॉमिक वेट म्हणजे ते मला समजतंय, पण माझा प्रश्न तुम्हाला ऍटॉमिक कळेल. मास, ऍटॉमिक नंबर
म्हणजे ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर वेगळे तसं म्हणायचंय तुम्हाला? मॅम मी सांगू मॅम atomic हॅलो. हा. म्हणजे काय? एक मिनिट कोण मध्येच हळू आवाजात बोलतंय? कोण बोलतंय? हॅलो तेजस? सुजन. हा सुजल, एक मिनिट थांबा. मगाशी आता कोण म्हणाला मी सांगू का? हळूच. गणेश. गणेश, काय सांगायचं तुला, सांग बरं. ऍटॉमिक वेट म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचे ऍटमचे जे सरासरी वजन. उदाहरणार्थ हायड्रोजनचा ऍटॉमिक वेट 1, ऑक्सिजनचा ऍटॉमिक वेट 16 आणि कार्बनचा ऍटॉमिक वेट 12. पण यात म्हणजे तुम्ही कशी सरासरी काढली आहे? माझा प्रश्न कळला का? तुम्ही जे सांगताय ती डेफिनेशन आहे. ती पुस्तकात डेफिनेशन असेल, मी त्याला काही क्वेश्चन नाही करत आहे, मी तुम्हाला त्याचा अर्थ विचारते. तुम्ही जे म्हणताय दॅट इज करेक्ट, पण कसं काय आलं? कसली सरासरी येते? कुठून आलं ते कार्बन 12 आणि सरासरी काढली तुम्ही म्हणता? कशाहून काढली सरासरी? हा मी तुम्हाला विचारते कसं, डू यू नो दॅट कुठून आली सरासरी आणि का काढली सरासरी? सोपं करूया आपण. 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट असं तुम्हाला वाटतं का? ऍटॉमिक वेट आणि ऍटॉमिक नंबर. त्याला आपण ऍटॉमिक वेटला ऍटॉमिक मास म्हणतो आणि ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास या 2 वेगवेगळ्या गोष्टी असं वाटतं का तुम्हाला? हो मॅम. का बरं? मला तर काही वाटत नाही असं. हे बघा, मी तुमच्याशी सगळ्या पद्धतीने बोलणार आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला सांगायचं. तुम्हाला कन्फ्युज करणं माझं काम आहे. मला आवडतं कन्फ्युज करायला. तर मला सांगा बिंदास, तुम्हाला असं का वाटतंय की हे वेगळं आणि ते वेगळं? मला तर काही वाटत नाही असं. चला, आता जरा आपण बेसिक कडे जाऊया. आय थिंक दॅट वी शुड स्पेअर 5 मिनिट्स फॉर दिस, कारण हे बेसिक आहे. ह्याच्यामध्ये बिलकुल गडबड नाही व्हायला पाहिजे. जस्ट 1 मिनिट. मी एक स्क्रीन शेअर करते, मग आपण ते पद्धतशीर समजून घेऊया. हे तुमचा 8:30 ला क्लास आहे दुसरा? आपल्याकडे 3 मिनिट आहेत. चला. येस मॅम. ओके, आपण एक गोष्ट क्लिअर करूया. हा आहे 1, हा आहे 2, हा आहे 3, हा आहे 4 आणि हा आहे 5. ही 5 मुलं आहेत माझ्या वर्गातली. आता मी यात काही बदल करत नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. हा रोल नंबर 1 आहे, हा रोल नंबर 2 आहे, हा रोल नंबर 3 आहे, रोल नंबर 4 आहे. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते? व्हाईट स्क्रीन, पेंट आहे समोर. येस. हा रोल नंबर 5 आहे. माझ्या वर्गामध्ये आता ऍट प्रेझेंट 5 मुलं एका रांगेत उभी आहेत. मला त्यांची ओरल घ्यायची आहे. रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3. मी मुलांना रोल नंबर प्रमाणे बोलवते. ते आहेत त्यांचे ऍटॉमिक नंबर. त्यांचे ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? त्यांचे नंबर आहेत ते. पण ए म्हणजे पहिला मुलगा जो आहे त्याचं वजन आहे 30 किलो. दुसरा मुलगा त्याचं वजन आहे 40 किलो. ह्याचं वजन आहे 50 किलो. ह्याचं वजन आलं 45 किलो. अरे अरे अरे, कुठे गेला रे माझा? 45 किलो. आणि याचं वजन तर आलं फक्त 37 किलो. आता काय झालं मला सांगा? मी मुलांना त्यांच्या रोल नंबर प्रमाणे बोलवतेय, पण प्रत्येक मुलाचं वजन वेगळं आहे. ते आहे त्याचं ऍटॉमिक मास. हा त्याचा मास आहे, त्याचं स्वतःचं वजन आहे. त्याच्या रोल नंबरशी त्याचा काही संबंध नाहीये. म्हणजेच ऍटमचा मास. आता तुम्हाला न्यूक्लियस स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती, बरोबर की नाही? येस मॅम. मॅम हो की नाही? का विसरलात? नसला तुम्ही, विसरला नाही तुम्ही, आपण खूपदा केले ते मागच्या वर्षी. एकदा बघा परत. हे न्यूक्लियस आहे आणि हे त्याचं आजूबाजूला असलेला एक शेल आहे, बरोबर? आपल्याला माहिती आहे न्यूक्लियसच्या आत कोण असतं आणि इलेक्ट्रॉन्स कुठे असतात, बरोबर? तर इकडे इलेक्ट्रॉन आहे आणि आतमध्ये आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ऍटमचं वजन जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण वजन बघतो याचं, न्यूक्लियसचं वजन इज द वजन ऑफ द ऍटम. इलेक्ट्रॉनला काय वजन आहे? आणि शेल्स म्हणजे नुसतेच रस्ते आहेत, त्यांनाही काही वजन नाहीये. सो न्यूक्लियस मध्ये जे लोक भारी लोक बसलेत त्यांचं वजन टुगेदर केलं की त्याला आपण म्हणतो न्यूक्लिऑन्स. म्हणजे न्यूक्लियसच्या मध्ये बसलेल्या सगळ्या पार्टिकल्सचं वजन
इज युअर ऍटमिक मास. कळलं का? मग ह्या मुलांचं वजन कशावरती होतं? त्यांच्या अंगात असलेल्या रक्त, त्यांची हाडं, त्यांची स्किन, बरोबर, या सगळ्यांचं वजन आहे. त्याच्यामधल्या पार्टिकल्सचं वजन हे त्या मुलांचं वजन आहे. पण त्यांचा रोल नंबर हा त्यांचा नंबर आहे. म्हणजेच ऍटमिक नंबर इज डिफरंट दॅन द ऍटमिक मास नंबर. बरोबर, हे क्लिअर झालं आता? बरोबर. म्हणजेच आता आपण वेगवेगळ्या एलिमेंट्सना, हे डॉबेरनेरने काय केलं, त्यांच्या वजनाप्रमाणे चढता क्रम म्हणजे काय? आधी 15 किलोचं वजन, मग 20 किलोचं वजन, मग 22 किलोचं वजन, मग 25 किलोचं वजन, असं करत चढत्या क्रमाने या सगळ्या एलिमेंट्सना लावलं. आणि मग त्याला असं दिसलं की ह्या तिघांचा ग्रुप जर मी केला तर ह्या दोघांच्या, पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाची सरासरी मधल्याच्या एवढी येते. तुम्ही मला जी डेफिनेशन मगाशी सांगितली ती डेफिनेशन का तशी होती माहितीये का? त्या एलिमेंट्सचं 12, 16, हायड्रोजनचं 1, हे सरासरी कुठून आलं? हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत, कार्बनचे 2 आयसोटोप्स आहेत, असे क्लोरीनचे पण 2 आयसोटोप आहेत. अशा सगळ्यांच्या वेगवेगळ्या वजनाची सरासरी केली तेव्हा जो नंबर आला तो आपण घेतो. म्हणून त्या व्याख्येमध्ये ती सरासरी आहे. पण ती कुठून आली? एक एक टप्पा जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल. डॉबेरनेरच्या ट्रायड पासून पुढच्या वेळेला आपण गोष्ट सुरू करू आणि मेंडेलिव्हची गोष्ट सांगून मेंडेलिव्हच्या टेबलकडे आपली गोष्ट संपेल पुढच्या वेळेला. आपण इंटरेस्टिंग टॉपिक वरती आहे आणि खूप मस्त धडा आहे हा. पुढच्या वेळेला आपण हा पुढच्या टप्प्यामध्ये करू. तोपर्यंत काही शंका असतील तर मला नक्की विचारा. ठीक आहे, भेटूया आपण तोपर्यंत. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. सी यू अगेन. बाय मॅम. बाय मॅम, गुड नाईट. टीचर गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट.